मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे द ग्रेट कायग्रीन अण्णांचा शोल्डर आणि बायसेप वर्कआउट. चल भाई सुरू करूया. अण्णांची सुरुवात होते स्मिथ मशीन शोल्डर प्रेस पासून. आई शपथ, आज पहिले व्हेरिएशन पासूनच कुतायची सुरुवात झाली. अण्णा म्हणाले चल आता डंबल अपराईट रो मार. भाई डंबल सोबत हे पहिल्यांदाच मारले मी, पण आया ही एक्सरसाइज एकदम चुम्मा. त्यानंतर मारले मी सीटेड डंबल लॅटरल रेजेस. मित्रांनो, इथे तुम्हाला डंबल पूर्ण खाली सोडायचे नाहीत, जेणेकरून तुमचा मसल टेन्शन स्टार्ट टू एंड राहील. त्यानंतर अण्णा म्हणाले आता सीटेड फ्रंट रेजेस मार. बाबा बाबा, आज बरेच दिवसांनी शोल्डर मारताना जी मजा आली आहे ना, काय सांगू तुम्हाला. एंड ऑफ द शोल्डर मी लिंगेसन बनलो आणि डंबल श्रक्स मारले. फुलपाखरू हवा आहे ना, मग मारा तुम्ही पण आईच्या गावात. त्यानंतर बायसेपची सुरुवात केली हॅमर डंबल कर्ल पासून. हॅमर कर्लला फील करण्यासाठी तुमची बॉडी स्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अण्णा म्हणाले आता इन्क्लाइन डंबल कर्ल मार. त्यानंतर मारले मी अल्टरनेटिंग डंबल कर्ल आणि सेटेड कॉन्सन्ट्रेशन कर्लचे 3 सेट. वर्कआउट खपला भाई. आता चल जरा आरशात शायनिंग मारूया. या बरं या बघ असले दिसतात आईच्या गावात. एकच नंबर भावा. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्री वर्कआउट मील हवा असेल तर आत्ताच कमेंट मध्ये सांगा. त्या आईला पूर्ण रेसिपीज घेऊन येतो उद्या. मॅटर क्लोज. वर्कआउट संपल्यानंतर मी नेहमी माझ्या मसल्सला रिकव्हर करण्यासाठी आणि मसल्सची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी मी यूज करतो मसल ब्लेडचा बायोझाईम परफॉर्मन्स वे, ज्याच्या पर सर्विंग मध्ये मला मिळतं 25 ग्राम प्रोटीन आणि 11.75 ग्राम EAA भेंडी. तर मित्रांनो, बायोमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही पण तुमच्या मसल्सला क्वालिटी देत राहा आणि क्वालिटी बॉडी बनवा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.